हे काय तुम्ही अजून झोपला नाही? एवढ्यात? हा, अजून टाइम झाला नाही ना व? बरं डॉक्टरांचा काय फोन? कशाला? हा, हे बी खरंय म्हणा. कशाला करतील? करणारच नाही. करण्यासारखं काय नाही म्हणलेत ते. म्हणजे तुम्ही बोललात का त्यांच्याशी? हा, अहो तुम्ही कशाला फोन केला होता त्यांना? नाही ते भाऊ हा हरिश्चंद्र कोण ग? म्हणजे हरिश्चंद्रला गुण गेला काय? म्हणजे चंदा दीदी म्हणली मला. चल मी तुला गोष्ट सांगते. हा बस खालती बस. ठेव. अरे हरिश्चंद्र नावाचा राजा होता. तो त्याच्या शब्दाला कायम जागायचा. जर का त्याने एखाद्याला शब्द दिला ना की तो पाळायचाच असा त्याचा नियम होता. आणि तो शब्द राखण्यासाठी त्यांनी आपलं सगळं राज्य धनदौलत दुसऱ्याला देऊन टाकलं. मग त्याच्या घरातली? तो त्याच्या मुलांना आणि बायकोला घेऊन जंगलात निघून गेला. पण आपलं घर दुसऱ्याला देऊन जंगलात का जायचं? असला शब्द का दिला? चुकीच आहे. शब्द देणं चुकीचं नाहीये, पण आपण कोणाला आणि कशासाठी शब्द देतोय ते महत्वाचं. तुला करणं माहितीये लाडू? हा भारताचं? हा, दानशूर पराक्रमी कर्णांनी असाच शब्द देऊन चुकीची बाजू निवडली आणि दुर्योधनाच्या बाजूला जाऊन उभा राहिला आणि त्याचा परिणाम सगळ्यांना भोगायला लागला. माणसांनी आपण कोणाला काय शब्द देतोय याचा विचार करायला हवा. आपण दिलेल्या शब्दामुळे कुणाचं नुकसान होता कामा नये. आपण चुकीचा शब्द चुकीच्या माणसाला देत नाही होत ना याचा विचार करायला हवा. योग्य अयोग्य बाजू समजणं महत्वाचं आहे, नाहीतर मग अडकायला होतं. हा नादा, तू दिलास काय किती चुकीचा शब्द? अरे लाडू, तू बी बडबड करायला लागलास तर बडबड करत बसतोय. जा खेळ जा जा. नादा, तर आता कुठे घेऊ आणि कुठे सांगत? हे बी खरंय म्हणा. बरं मग चल झोप. ये आधी मला सांग, तुम्ही मला खेळायला पाय का वाढणार? बरं चल मी येतो तुझ्या संगत खेळायला. चल. नाही, आधी मला सांग. काकी म्हणत होती तुझ्या नादालाच विचार बाळणार आहे का नाही, आणि ती चंदा दीदी म्हणत होती नाही आणणार. बेवगा काय बी बडबड करतो. चल जाऊया आपण खेळायला. एक मिनिट, जाऊबाई असं का म्हणत होत्या? बघ ते अहो लाडूची मजा करत असणार. चल लाडू आपण खेळायला जाऊया. चल चल. उद्या आपण कौल लावायचंय ना व? पण कशाबद्दल कौल लावायचा? आपल्या बाळाचा. एक काहीतरी गोड बातमी आहे. अरे हा घोडा बाप होणार रे, तरी बायकोला सोडून बाहेर भटकतोय. पोरगी म्हणजे दुसऱ्या घरचं धन. तिचा काही या घरावर हक्क असणार नाही. तेव्हा आम्ही म्हणतो की आपण या घराच्या वाटण्या करूनच टाकू आता. काय चाललंय तुमचं? मला काहीच कळत नाही असं का वागता. हा अहो, कुठे चाललाय तुम्ही? का वागताय तुम्ही असं माझ्याशी? काय झालंय? काळजीचं काही कारण नाही, साधं पित्त आहे. म्हणजे ते बाळाचं काय नाही ना व? मला मूल नको. पूर्वहिनी, राणाने कुणाला तरी कसला तरी शब्द दिला असं सांगत होता. हरिश्चंद्र कोण ग?
चंद्राला घेऊन गेला काय म्हणजे? म्हणजे राणाजींनी मूल होऊ देणार नाही तो वचन दिलं जाऊबाईंना. बघच तू मी जिंकणार. खेळ खेळ. आता बघ माझा डाव बघ. बरोबर खेळताय. हा चालेल. अरे की मग कशी काय चिडी आली ना बघ मग काय येणार. काका बोका फिक्स आहे ना व? तू तुझ्या बा संगत मला खेळू देणार ना व? अरे फिक्स म्हणजे फिक्स. हे बघ तू तुझ्या काकीचं काय ऐकत जाऊ नकोस. ती लय काय काय बोलली की नाही आपण तिला गायब करूया आणि दुसरी काकी आणूया. चालते चालतंय. काय चालते गप. सूरज उद्या वटपौर्णिमा आहे म्हणून वहिनी तुझ्यासाठी उपवास करणार आहे आणि तू त्यासनी नाही ते बोलतेस होय. अरे लाडूची मजा करतो मी. काय मज्जा करतोय. अरे मग अशी वहिनीने बी लाडूची अशीच मज्जा केली. त्याला खरं वाटलं विचार. बाय 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 बाय. बरं ते सोड. आता लाडूला खेळायला अजून एक बाळ पाहिजे त्याचं काय ते सांग पहिले. परत तेच विषय. अरे बंद करा की चर्चा ही आता. चल खेळूया आपण. अरे मला पण तू गप्पा बसायला सांगितलंस काय? दुसरं काहीतरी बोला. रोज रोज तेच विषय कशाला. हा लाडू तू बी उद्या वटपौर्णिमेचा उपवास कर. कशाला? उपवास केला की चांगली बायको मिळते मर्दा. मी लगीनच करणार नाही तर मी कशाला उपवास करू? एकदम बेस्ट. अरे लाडू बायकोची मर्जी सांभाळणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. आता तू लगीन करणार आहेस तर तुझ्या वाटेला अशी झंझटच येणार नाही. हो पैलवान उद्या वहिनी तुमच्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास करणार आहे आणि तुम्ही असं बोलताय वय. एवढा जड झाला आमच्या वहिनी. अरे अरे नाही रे तसं काय नाही. बरं जाऊ दे की तो विषय कशाला. चला आपण खेळूया. खेळ. ते नव्हे राणा उद्या आपण काय करायचं वटपौर्णिमेला. मी नेहमीसारखा उपवास करणार आहे. तू बी कर. उपवास उपवास काय जमायचा नाही मला. पैलवान असून राहणाराला जपते तुला का नाही जपणार? तेच बायकोसाठी जरा कष्ट घ्यायला काय होते. अरे नाही झेपलं तर दुसरं काहीतरी कर. हे चांगलं आहे बघ. काहीतरी दुसरं करतो. ठरलं मग आपण आपापल्या बायकांसाठी काहीतरी वेगळं करायचं. हा पण काय करायचं यासने विचार. चालतंय तवर जातो मी विचारतो हिला. गाड्या उद्या आपल्याला काहीतरी करायचंय बघ वेगळं. हा ते टाळी खेळ तू आलोच. मी बी जातो. हे लाडू चल मी बी जातो. हा राणादा बी गेला काका बोका बी गेला. मी एकटा काय करू? बरं राहून दे. आता एकटा खेळतो. नंदुडे हे नंदुडे झोपलेस काय? अप. नंदिता हे नंदिता. काय झाली? नाही झोपू दे मग जरा. अगं नंदिता. अगं हे नंदिता काय अगं झोपलीस काय विचारलं ग. आता झोपेत माणूस कसं सांगणार रे झोपलाय का नाही ते. अगं मला विचारायचं होतं एक. हे बघ उद्या वटपौर्णिमा आणि तू माझ्यासाठी उपवास करणार आहेस होय की नाही. म्हणजे एवढं कष्ट घेणार आहेस तर मला बी तुझ्यासाठी काहीतरी करायचं आहे. सांग मी काय करू तुझ्यासाठी. सूरज तू काही बी केलं तरी आमचं कष्ट कमी होणार आहेत काय. बघ म्हणजे रानादासारखा उपवास करायला काय जमणार नाही मला.
मला काहीतरी वेगळं करायचं सांग की काय करू सांग की सूरज आपण हे समजा उद्या बघू आता आता सांग जरा की झोपू दे आम्हाला आता सांग की काय करू नाही झोपू दे लाव द्या काम आहे बघ उद्या सकाळ सकाळीच व्हायला पाहिजे हा सॉरी ते मी जरा हार्डच बोललो खरं तर तसं बोलायला नाही पाहिजे होतं आत्ताच विचारूया का मूड चांगला आहे तर सांगतील सॉरी बोललो की मी अहो तुम्ही बोललात म्हणून मला कधी वाईट वाटलंय का म्हणजे तुम्हाला राग नाही आला बेस्ट मी बोलल्यावर तुम्हाला राग येतो अजिबात नाही मग मी मगाशी डॉक्टरांकडे भरलेल्या फॉर्म बद्दल विचारलं तेव्हा काय एवढे भडकला नाही हो म्हणजे ते चिडलं नव्हतं मी पण ते जाऊ द्या की कशाला तो इथे नाही नाही अहो सांगा ना सांगण्यासारखं असेल तर सांगा मी नाही रागवणार म्हणाले ना मी तुम्हाला उद्या वटपौर्णिमा आहे म्हणजे तुम्ही माझ्यासाठी उपवास धरणार आणि मी बी धरणार पण ते सोडून मी अजून दुसरं काय करू वाटते का तुम्हाला सांगा की काय करू मी जे मागेल ते द्याल मला अहो तुम्ही फक्त सांगा देणार म्हणजे देणार नक्की अहो रानाचा शब्द म्हणजे शब्द ठीक आहे पूजेनंतर मागेन मी उद्या झोपा आता चालतंय की तुम्हाला बी लवकर उठावं लागणार आहे हो झोपूया आता आलं. उद्या तुम्ही मला मी जे मागेन ते दिलं तर तुमचा माझ्यावर खरंच विश्वास आहे असं मी समजू उद्याची वटपौर्णिमा ही आपल्या नात्यातला खरेपणा तपासणारी असेल राणाजी हे काय वडाचं झाड अरे झाड नाही फांदी आहे आवद्या हे कशाला घेऊन आलायस अहो सनीदादांचा हुकूम सनीदा ओ सनीदा ओ सनीदा आणले सर रे हो हे बघा तुम्ही सांगितलेलं काम केलं सूरज हे काय म्हणायचं अगं गोदाक्का रानादा म्हणला बायका कष्ट करून वटपौर्णिमेची पूजा करतात बाबा बायकोसाठी काहीतरी कर आणि बायको म्हणली काय बी करा माझं कष्ट काय कमी होत नाहीत तुम्ही म्हणलं असं काहीतरी करतो की बायकोचं कष्ट कमी होते वडाचं झाडच आणलं बघ डायरेक्ट हा म्हणजे वडाच्या झाडापर्यंत चालत जायचं कष्ट नको मी काय म्हणतो सनीदा आपण असं केलं तर वहिनीला मध्ये उभा करायचं आणि तुम्ही ही कुंडी घेऊन त्यांच्या भोवतीने फिरा म्हणजे तो पण त्रास वाचला हो. काय का असं ना रानाचं गुण लागलं म्हणायचं तुला पण सूरज ही अशी कशी पूजा करायची र अगं मोठमोठ्या सिटीत असे फांद्या लावूनच पूजा करतात आ? जग बदललंय आपण बी बदलायला पाहिजे करेक्ट चला 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 पूजा करून घ्या हा बरं मी घेऊन येतो हिला
ते नव रानादान वहिनीची तयारी झाली काय? झाली असेल. अंजली सकाळी सुटली लवकर. आलो लगेच. अरे वा, भारी दिसता की तुम्ही. खरंच? खरंच. पण एक कमी आहे. कुठली? टिकली. मग लावा की तुम्ही. मी अहो बरं, आज याल ना वडापाशी वाण घ्यायला? अहो, येणार की. अहो तुम्ही म्हणशीला तसं. आजचा दिवस तुमचा आहे. आणि मी जे मागेन ते द्यायचं नक्की आहे ना? शब्द म्हणजे शब्द. भाऊ हा हा आले. तुमचं कष्ट कमी व्हावं म्हणून सनितांची ही आयडिया. अरे वा, लय भारी आयडिया काढला की सन्निधाननी. वा 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 तायसा, लय फार बतायसा तुम्ही. अगं बाई, खरं आमच्या यांचं डोसकं म्हणजे लई भारी. तुमचं ते आयडियाची युनिव्हर्सिटी तसलं. अहो, तुम्ही आमच्यासाठी एवढं समज करायला असा मन भरून आलं बघा आमचं. खरं तुमच्यासारखा नवरा मिळायला की नाही लई भाग्य लागतंय बघा. आणि आता तुमच्यासारखा नवरा 7 जन्म मिळावा म्हणून आम्ही ही वडाची पूजा करणार आहे. वहिनी साहेब सुरू करा की पूजा. वय करतो की. अहो, आम्ही काल राज्याला हार आणायला सांगितला होता. आणला? हार कसला? अहो असं काय, झोपताना नाही का सांगत होतो आम्ही आम्हाला हार पाहिजे म्हणून? का आता आमचं हे समजा ऐकण्याआधी झोपून गेला असा. वेगळं नाही, आम्हाला हार पाहिजे. तू काय पाहिजे ते सांग. हा. मी संध्याकाळी आणून देतो. चला आता. किती गप्पा मारतात बघा, तरी म्हणतोय पूजा करायची पूजा करायची. अगो बाई, जाऊ बाई, लई नटून आला की. हो, आज खास दिवस आहे ना? हा, नाही खासच आहे म्हणा. आमच्या नवऱ्यानं बघा आमच्यासाठी काय केलंय. अहो आम्हाला काय कष्ट पडून येत की नाही म्हणून वडाचं झाडच घरी आणलं. आता आम्ही इथं घरातच पूजा करणार आहे. राणा भाऊजींनी काय केलं तुमच्यासाठी? का दर टायमासारखा नुसता उपासच? उपास करणारच येथे, पण त्यासोबतच माझ्यासाठी मी सांगेन ते करणार आहेत. हो ना राणाजी? म्हणजे काय करणार आहेत राणा भाऊजी? काय करायला सांगितलंय? कळेल लवकरच. बरं, मी निघते, तुम्ही या लवकर. वाट बघते. बोला का? निघते. ये.